या तिघांची मुलाखत घेण्यासाठी माझी निवड का केली असं आयोजकांच्या वतीनं विनोदनं जे कारण सांगितलं ते किंचित खरं असेल. पण तुम्हाला पण सांगतो आणि तुम्हालाही सांगतो, यांचं तथाकथित अपहरण, कारण मी काही ते वाचन तर ते मला अपहरण वाटलं, सुभाष म्हणतात ते खरं आहे, त्याबद्दल आपण नंतर बोलूच. नक्षलवाद्यांनी केलं आणि मी कधीतरी माझ्या तरुणाईत नक्षलवादी व्हायला गेलो होतो. माझ्या तरुणात मी जेव्हा टीवाय गेलो होतो तेव्हा मी कर्नल सान्याल, चार मुजुमदार या सगळ्या आमचे हिरो होते खरे, आणि त्यांच्या प्रभावाखाली होतो. आणि ते सगळं वाचून हैदराबादला मी पळून गेलो. पीपल्स वॉर ग्रुप, नक्षलवाद्यांचे अनेक ग्रुप आहेत, त्याच्या चळवळीच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे वेगळे गट आहेत. त्यातला त्याचा स्ट्रॉंग ग्रुप पीपल्स वॉर ग्रुप होता आणि कोंडापल्ली सीतारामय्या त्याचे नेते होते. आणि मी जवळपास 2 महिने त्यांच्यासोबत होतो. कदाचित तुमच्या पाठीला ज्या काही बंदुका लागल्या असतील त्यात एक बंदूक माझीही असू शकली असती. पण सुभाषजी, मी खरंच स्वतःला भाग्यवान म्हणतोय का चांगल्या अर्थाने, की मी माझी मातृ संघटना राष्ट्र सेवा दल आहे, मी राष्ट्र सेवा दलामध्ये वाढलो आणि त्या प्रभावामुळे सारी गुरुजींच्या एकूण प्रेम, करुणा, संवेदनशीलता या सगळ्यामुळे त्या चुकीच्या मार्गाने जाण्याचं पासून वाचलो. त्याबद्दल मी खरंच राष्ट्रीय सेवा दलाचा शब्दशः ऋणी आहे, सारी गुरुजींचा ऋणी आहे. ठीक आहे. मगाशी अशी चर्चा झाली, माझे वकील सर पण म्हणाले की या मुलांनी सायकली घेतल्या, त्या प्रदेशात गेले, त्यांना ते बघावंसं वाटलं. ही खूप छान गोष्ट आहे. पण हे काही सहजासहजी घडत नसतं. कुठलीही गोष्ट अचानक घडत नसते. त्याच्यामध्ये तो व्यक्ती, तो माणूस कुठल्या परंपरेत नडलाय, कुठल्या पर्यावरणात आलाय, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, ती नीट समजून घ्यायची गरज असते. म्हणजे मग आपल्याला त्याचा पुढचा प्रवास नेमका काय करायला कळतं. त्या दृष्टीने तिघांचं मी जेव्हा लेखन वाचत होतो ते तरी या आपल्या पार्श्वभूमीचा फारसा उल्लेख केलेला नाही आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी जे काही तुमच्यासाठी, आमच्यासाठी लिहिलेलं आहे ते नीट समजून घ्यायचं असेल तर ह्या तिघांची फॅमिली बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी माझा पहिला प्रश्न तोच आहे, या तिघांनी थोडक्यामध्ये आपले बालपण, आपण कुठल्या स्तरातून आलो, आपलं शिक्षण काय आणि कशा कुठल्या सामाजिक चळवळी संघटनांच्या आपला संपर्क, आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या कुठल्या गोष्टी होत्या आणि मग आपल्याला लेखन आवश्यक का वाटत, अशी मानसिकता कशी तयार झाली, हे ज्या क्रमानं तुमचे लेख छापलेले आहेत त्या क्रमानं तुम्ही उत्तर द्यावी. तत्पूर्वी मी विनोदचं मनापासून अभिनंदन करतो की चांगलं संपादन कसं असावं याचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे साप्ताहिक हा विशेषांक बघण्यासारखं आणि वाचण्यासारखं आहे. ज्या क्रमानं त्याने ह्या मुलाकडे लिहून घेतलंय. आणि खरं सांगते, म्हणजे मी सिनेमातला पण माणूस आहे, तर आदर्शचा लेख वाचताना मी लॉंग शॉट पाहत होतो, आमच्या विकासचा लेख वाचत असताना मिडल शॉट पाहत होतो आणि श्रीकृष्णाचा लेख वाचताना मी क्लोजअप म्हणजे विहंगावलोकन, क्षेत्रीय अवलोकन आणि सूक्ष्म अवलोकन अशा 3 स्तरावरती यांचं लेखन आहे आणि त्याचे तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. ठीक आहे. आता मी माझ्या जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ते एका क्रमानं उत्तर द्या. मी विकास माळके, वडील शेतकरीच आहे आणि तसा प्रभाव म्हटला तर बाबा आमटेंचा बराच प्रभाव आहे माझ्यावर. आणि मग बाबा आमटेंच्या आधी जे प्रोजेक्ट वगैरे होते तर त्याला आम्ही भेट दिली होती. मग तिथून पुढे जी प्रेरणा होती की ह्याच्या पण आपण पुढे गेलं पाहिजे वगैरे, त्याच्यावर जे अनुभव आले होते त्यानुसार मग आम्ही पुढला दौरा तिथल्या केला आणि मग त्यानुसार आम्ही पुढला दौरा केला. मग त्यामध्ये अनुभव आले ते लिहिले त्यामध्ये. आणि पहिल्यापासून एक समाजाबद्दल आणि आदिवासींबद्दल एक कुतूहल होतच. आणि विशेषतः त्या भागात जायचं कारणही तेच होतं, कारण तो भारतातल्या सेंट्रल भागात येतो आणि भारतातला सेंट्रल भाग असून तरीही मागासलेलं का. सगळ्यात जास्त नैसर्गिक साधन संपत्ती तिथे सापडते, सगळ्यात जास्त ट्रायबल पॉप्युलेशन तिथे सापडतं, सगळ्यात जास्त आदिवासी भाग पण तिथेच सापडतो. तर ह्या एकंदर कुतूहल जे निर्माण झालं होतं आमच्या तिघांमध्ये पण, त्यामुळे आम्ही एकंदर त्या दौऱ्यातच जाण्यामागचं प्रयोजन होतं आमचं.
नमस्कार, माझे नाव श्रीकृष्ण शेवाळे. लहानपणापासून खेळायची आवड भरपूर होती. माझे बाबा माध्यमिक शिक्षक होते, रिटायर झालेत आता. आता नुकतंच MA संस्कृत केले मी आणि योगशास्त्राचा अभ्यास चालू आहे. बॅकग्राऊंड थोडं आध्यात्मिक असल्यामुळं, म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक असल्यामुळं आध्यात्मिक दृष्टीत आणि वैचारिक म्हणजे संत साहित्याचा अभ्यास करायला आवडतो. त्यामुळं एक समाजाची उत्सुकता, प्रत्येक समाज जाणून घेणं, त्यांच्याविषयी बोलणं हे पहिल्यापासून आवड होती. जास्त कमी बोलणं, कमी लिखाण, पण चिंतन जास्त आणि कार्य जास्त ही आवड आहे. त्यासाठी मला आदिवासी लोकांचा अभ्यास करणं किंवा आपण जिथं गेलेलं नाही त्या लोकांना भेटणं, त्यांची समस्या किंवा त्यांच्याकडून काय आणखी शिकता येईल हे पाहण्याचं कुतूहल होतं. त्यामुळे मी सायकलचा दौरा निवडला होता. आदर्श पाटील. मी SP कॉलेजमधून BA झालं माझ्या हिस्ट्रीमध्ये. माझे पप्पा आणि मम्मी दोघेही शिक्षक आहेत. तर त्यांची बदली झाल्यानंतर लहानपणापासून गाव चेंज व्हायचं 5वी 6वी झाल्यानंतर. त्यामुळे वेगळी माणसं दरवेळेला भेटायची, त्यांचे स्वभाव वेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायला लागायचे. आणि या एक विचारधाराने तुम्ही म्हणता बॅकग्राऊंड, तर यामध्ये ATSनी जेव्हा आमची चौकशी केली तेव्हा तिथं त्यांनी आम्हाला तुमची विचारधारा आणि तुमच्यावर कुठल्या व्यक्तीचा प्रभाव आहे असं विचारलं, तर मी तिथलंच उत्तर तुम्हाला देतो. मी तिथे त्यांना म्हणलेलं की नेताजी सुभाषचंद्र बोसांचा माझ्यावर प्रभाव आहे आणि विचारधारा मी नॅशनलिस्ट कम्युनिस्ट असं त्यांना सांगितलेलं होतं. मला माहित नाही तुम्ही कम्युनिस्ट आहे का, मी तिथे त्यांना नॅशनलिस्ट कम्युनिस्ट असं सांगितलेलं होतं. एक नवी जात कळली अभिनंदन. राष्ट्रवादी कम्युनिस्ट मी पहिल्यांदा शब्द ऐकला. काँग्रेस माहित होती मला. तुम्ही तिघांनी बऱ्यापैकी आपली बॅकग्राऊंड सांगायचा प्रयत्न केला. आम्ही परत आणखी उलगडत जाईल. तर दुसरा प्रश्न विचारण्यापूर्वी मी मिलिंद बोकेने एक विधान केलं की भारतीय माणसं जरा साहसवादी नसतात आणि या विधानाशी मी एक भटक्या लेखक म्हणून थोडासा असहमत आहे. कारण कुठलंही साहस हे बहुतेक वेळा गरजेपोटी निर्माण होतं. युरोप अमेरिकेतून जे काही प्रवासी निर्माण झाले त्या सगळ्यांची गरज ही संपत्ती आणि एकूण पोट पाणी भागवण्यासाठी होती. भारत हा त्या अर्थाने समृद्ध प्रदेश होता आणि तिकडं कोलंबसाची आणि रेल इनोवासारख्यांची एक संपत्तीची रचनाची परंपरा निर्माण झाली. आपल्याकडे एक मोठी परंपरा आहे जी ज्ञानाच्या शोधासाठी होती. पण त्याच्यामध्ये फाईयान आहे, योहान शॉंग आहे, कबीर आहे, नानक आहे. नानक तर मक्का मदिनेपर्यंत 3 वेळा फिरून आला. कबीर आपल्या पंढरपूरपर्यंत आला होता. असे खूप आपल्या देशातली माणसं तशी खूप भटकतच असतात ज्ञानासाठी याच्यासाठी. तर एक ज्ञानाचा शोध घेण्याप्रमाणे आपण सगळे त्या कुळातले आहोत आणि त्यावेळी तुमचा सगळा जो शोध आहे, त्याला लेख तुमचे वाचन तर की तुम्ही असं सतत सांगता की आम्ही माणूस पाहण्यासाठी, माणुसकीचा शोध घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी, वेगवेगळे समूह संस्कृती समजून घेण्यासाठी अशा प्रकारे आमचं शोधाची भूमिका म्हणून आम्ही ती प्रवासी. त्यासाठी आम्हाला आदिवासी सेक्टर नेमकं काय ते समजून घ्यायचं होतं. आधी तुम्ही गडचिरोलीला वगैरे गेलाच होत, काही तुम्ही अनुभव घेतले होते आणि तुम्ही नंतर काय तर तुम्ही एक विधान केलेलं आहे. खरं तर तुमच्या तिघांच्या लेखामध्ये एक अत्यंत महत्त्वाची की तुम्ही खूप ठिकाणी खूप चांगली निरीक्षणं आणि काही वेळा ती सामाजिक सिद्धांत वाटत अशा प्रकारची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यातलं एक विधान तुम्ही केलेलं असं आहे, तुमच्या की कुणी केलं आता नेमकं आठवत नाही, पण आदिवासीतला माणूस हा या नागरी संस्कृतीपेक्षा अधिक पुढे गेलेला आहे, अधिक वरच्या पच्या माणुसकीच्या दिशेने गेलेला आहे. असं नेमकं तुम्हाला वाटण्यासारखं तुमची म्हणजे काय, म्हणजे याची कारणं काय? कारण तुमची सगळी तुम्ही अतिशय फोटोग्राफिक निरीक्षण त्या तुमच्या लेखामध्ये नोंदवलेले आहेत, तुमच्या प्रतिक्रियावर नोंदवले आहेत. पण तरीसुद्धा नागरी संस्कृतीतल्या आपली जी आपण ज्या संस्कृती जगतो तिथल्यापेक्षा ती माणसं माणूस म्हणून अधिक पुढे गेलेले आहेत. हे विधान तुम्हाला करावंसं का वाटलं? ते वाक्य असं आहे की त्यांना आपण अविकसित म्हणतो किंवा त्यांचा विकास जरी झाला नसला तरी त्यांचा माणूस म्हणून खूप विकास झालेला आहे. तर ह्याचा एक संदर्भ द्यायचा तर माड्या समाजामध्ये, गडचिरोलीमध्ये माड्या समाज आहे, तर तिथे माणूस मेल्यानंतर एक जश्न साजरा करतात. माणूस मरणामध्ये त्याला मुक्तता भेटली, तो या सगळ्यातून त्याची सुटका झाली असं समजतात. तर माणूस मेल्यानंतर
तिथे त्या माणसाची जी आवडीची गोष्ट असते त्या आवडीची गोष्ट त्याच्या थडग्यावरती फिट करतात. मग आता हा सेम संदर्भ आपल्याला हडप्पामध्ये भेटतो. हडप्पामध्ये पण माणूस मेल्यानंतर त्याच्या थडग्यामध्ये त्याच्या आवडीच्या गोष्टी आपण पुरलेल्या आपल्याला नंतर आढळतात. तर तिथे आम्ही प्रवास करताना पाहिलं की अशा ठिकाणी जिथे लाईट रस्ता वगैरे असं काही नाही, अशा ठिकाणी एकदम जंगलातल्या कुठल्या तरी आडवाटेला एखादा थडगं दिसतं, त्या थडग्यावरती टीव्ही फिट केलेला आतमध्ये दिसतो. काही ठिकाणी मोटरसायकल, कुठे सायकली. तर ही जी मानसिक भावना असते, एक मन असतं, ते त्यांच्यात खूप लहान प्रमाणात म्हणजे सूक्ष्म प्रमाणात त्यांच्यात आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण सगळीकडे आपल्या इकडे दूध पितात, हा म्हणजे हे काही विशेष नाही, पण तिकडे दूध पित नाहीत. तर मग दूध का नाही पित असं विचारल्यानंतर ते म्हणले की गाईचं दूध हे त्याच्या वासरासाठी बनतं, मग ते आपण कसं प्यायचं. आणि हा असा विचार करून स्वतःचा मुलगा कुपोषित असला तरी ते दूध काढत नाहीत गाईचं. म्हणजे छोट्या छोट्या ज्या भावना आहेत यावरून आम्हाला असं वाटलं की तिथे माणूस अजून जिवंत आहे. किंवा आम्हाला त्यांनी पकडल्यानंतर आता आम्हाला पहिल्यांदा वाटलं पकडते, पण आम्ही ते थोडीफार तशी तयारी करून गेलो होतो मनाची. पण पकडल्यानंतर आम्हाला तहान लागली. तहान लागल्यानंतर ते आम्हाला विचारत होते पाणी देऊ का, मग ते पाणीवरून पाजत होते. किंवा आमचे त्यांनी हात बांधले पहिल्यांदा, कारण त्यांना आम्ही पोलीस वगैरे वाटत होतो. पण 2 तासांनी त्यांनी आमचे हात पूर्णपणे सोडले. आणि मग संध्याकाळी ज्यांनी आमचे हात बांधलेले होते दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्या परिसरातली केळीची वगैरे आम्हाला म्हणजे केळी आणून वगैरे दिली. असं छोट्या छोट्या गोष्टींमधून असं वाटतं. हा, आणि आम्ही एक प्रश्न विचारलेला की गोंड आदिवासी स्त्रींचा खूप आदर करतात. तर आम्ही बोलता बोलता विचारलेलं की इथं स्त्री भ्रूण हत्या किंवा गर्भामध्ये स्त्रीला मारलं जातं का. तर म्हणजे त्यांचे एक भाव टिपण्यासारखे होते की त्यांनी लगेच प्रतिसाद दिला की आमच्या इथं असं होत नाही, म्हणजे तो 4 बेटी आहे. मग तेव्हा कुठेतरी वाटलं की ते आपल्यापेक्षा प्रगतशील आहेत. आणि वृद्धाश्रम तर तिथं बघायला भेटले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीचा आदर हा म्हणजे तिथं खूप मानला जातो. मुलगा बघायला गेला तर मुलीच्या संमतीशिवाय लग्न केले जात नाही. मुलीला जर मुलगा आवडत नसेल तर ती प्रत्यक्षात सांगू शकते की आवडत नाही. मी भामरागडमध्ये होतो आणि चिन्नू म्हणून एक आहे, लालसूरचे कलिग्स होते तिथं ते. तर त्यांच्याबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे भामरागड हा सगळ्यात बॅकवर्ड एरिया मानला जातो गडचिरोलीतला. तर त्या माणसाला 2 मुली होत्या आणि 2 मुलीनंतर त्याने स्वतःची नसबंदी करून घेतली होती. म्हणजे एकीकडं जर आपण सिटीमध्ये जर बघितलं तर पैसे देऊन आपण नसबंदी केली जाते. गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम आहे की नसबंदी करण्यासाठी आपण पैसे देतो. तर त्या माणसाला कसं काय एवढं शहाणपण सुटलं की तो स्वतःहून नसबंदी करतो. आपण म्हणजे आपल्या सिटीकडे जर बघितलं तर आपण आपली जी बायको असेल किंवा जी सहचर्णी असेल तिला आपण ऑपरेशन वगैरे करायला होतो. तर हे विचार एवढ्या तळागाळापर्यंत पोहोचणं भामरागड सारख्या एरियात आणि चिन्नूनी एवढा विचार करणं हे खूप वेगळं वाटतं. आणि हेच माणूसपणाचं एक लक्षण वाटतं मला. एक मिनिट. तर आम्हाला त्यांनी पकडल्यानंतर 1 दिवस झाला, दुसऱ्या दिवशी ते असा पाहुणचार करत होते की आम्हालाच कसं जर वाटत होतं आता ह्यांच्यावरती आपला भार पडला अचानक. कारण आम्ही अचानक गेलेलो होतो. त्यांची छोटी छोटी घरं, त्यांच्या नियोजनानुसार त्यांचे सगळे साठवणूक होते अन्नाची वगैरे. त्यांना आम्हाला खूप चांगल्या प्रकारे ते सर्व करत होते. म्हणजे ते पाण्याच्या द्रोणामध्ये घ्यायचे आणि आम्हाला त्यांनी कुठून तरी जर्मनची आपली स्टीलची ताट असतात तसली वगैरे आणलेले होते. तर तिथे मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काही नाश्ता वगैरे पाहिजे असं म्हणलं नव्हतं त्यांना. तर तेच भैया आपको नाश्ता लगता होगा, आप शहर में रहते वहाँ चाय पीते हैं, नाश्ता करते हैं वगैरह, तो हम चले चलो हम नाश्त्यावर चाय बना दिला असं म्हणून ते आम्हाला घेऊन गेले. त्यांना चहा कसा तुम्हाला आवडेल तसाच बनवा म्हणले. आम्ही चहा वगैरे बनवला. तर तिथे आमच्या बॅगा पडलेल्या होत्या. आम्हाला वाटलं आपला भार यांच्यावर टाकण्यापेक्षा आपण यांना असं म्हणू की आमच्याकडे आहे वगैरे, सीधा आमच्याकडे सगळं होतं आम्ही आमचं बनवतो. तर तिथे शेजारीची एक शाळेतली 7वी 8वीतली मुलगी बसलेली होती. तेवढ्या सहजपणे ती म्हणाली असं की भैया हमारे पास विधान है ना, हम सब मिलकर यही खाएंगे ना. एकदम ते अशी सहजपणे म्हणली. त्यामध्ये माणूस पण आहे असं वाटतं. म्हणजे समतेचे आणि भेदाभेद विरहित असे सगळ्या गोष्टी तुमच्या अनुभवत होतात. त्यातनं तुमचं माणूस पण तुम्हाला खरं तर जिथं संपत्ती खाजगी मालमत्तावर येते ते सगळं असतं. त्या अर्थाने ती संस्कृती मुळातच थोरच आहे. हे सगळं नागरी संस्कृतीमध्ये कदाचित पूर्वीकडे असली ह्या नव्या गोष्टी विकासाच्या नाकाराने आपण त्यातनं अधिक माणूस पण हरवत गेलेलो आहे. हे जास्त आहे. तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. माझा प्रश्न त्यात असा आहे की त्याच्यावर तुम्ही आणखी एक विधान केलं की आदिवासी जीवन हे निसर्गाधिष्ठित आहे आणि बरोबर हे सामाजिक अतिशय आहे.
पण पुढे एक अतिशय सुंदर विधान मला वाटतं श्रीकृष्णच केले की आदिवासी निसर्गाचं कमीत कमी वापर करतात. खूप सुंदर विधान आहे. मला त्या विधानाचा अर्थ कळलेला आहे, पण तुम्ही त्याचं नेमकं कसं विश्लेषण करता? आदिवासींची एक गोष्ट म्हणजे ती गरजेपुरतंच साहित्य वापरतात. मग कुठलंही का असेना, धान्य असून दे, लाकडाचा वापर असून दे. तर त्यांनी भात कांडणी, आता भात कांडणी करताना ते छोट्या लाकडामध्ये एक होल पाडतात आणि एका बांबूच्या साईडनं भात कांडणी करतात. मग तेवढ्यासाठीच त्यांनी लाकूड वापरलेलं आहे. आणि म्हणजे चुलीपुरतं लागणारं साहित्य ते तिथं होतं. घरापुरतं लागणारे लाकूड त्यांच्या घराशेजारी बांधलेलं पाहिलं. पण असं अतिरिक्त म्हणजे आपल्याकडे साठवण म्हणतो, आणले म्हणून एखादं झाड तोडले आणि भरून ठेवले, असं कुठंही दिसलं नाही लाकडाचं साहित्य. त्यामुळे जेवढं लागत होतं तेवढंच त्यांनी साहित्य ठेवलं. त्यामुळे तो एक पॉईंट होता की जेवढं लागतंय तेवढंच ते घेतात. म्हणजे आपल्यासारखी साठवण पद्धत किंवा लागते त्याच्यापेक्षा आता उद्याचा विचार करतोय म्हणून आणखीन भरून ठेवूया, हा निसर्गाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टी आहे. आदिवासी पाड्यामध्ये आपण कुठेही गेलो ना, कोणत्याही आदिवासी पाड्यामध्ये, तर आत काहीच नसतं. वाटते ते राहतात माणसं की नाहीत राहत, काहीच नसतं. एक चूल असते आणि ते गरजेपुरते त्यातून करतात. आणि शक्यतो बऱ्यापैकी गावांमध्ये सामूहिक धान्याचं एक गोदाम आहे, तिथे सगळी साठवणूक करतात. आणि प्रत्येक जे घर आहे ते फक्त झोपायला त्याचा पुरतं आहे, बाकी सगळं सगळ्या गावाचं आहे, सगळ्यांचं आहे, अशी ती एक भावना आहे त्यांच्यामध्ये. साठवणूक नाही करत कोणी काही. आता त्यांचा जो पाडा असतो आदिवासी पाडा, तर त्याला एक मंदिरासारखंच ते मानतात. आता आम्ही प्रत्येक ठिकाणी जायचो तर बाहेर एक पूर्ण प्रत्येक दिवशी रांगोळी वगैरे असायची, प्लस कुंभ, जेणेकरून कोणतेही जे जंगली जनावर वगैरे आहेत ते आतमध्ये नाही यावी. तर आम्हाला ह्याचा विचार पडायचा की आम्ही चप्पल नक्की कुठे काढायची. चप्पल आपण जर बघितलं तर घराच्या बाहेर काढतो, तर आम्हाला असं वाटतं की कुंपणाच्या बाहेरच आपण काढू चप्पल. एवढा स्वच्छता आणि एवढी टापटीपणा असेल त्यांची. आदिवासी तुमच्या नागरी संस्कृतीसारखं निसर्गाचं शोषण करत नाहीत, हेच तुम्हाला त्यातनं सांगायचं आहे. आणि त्यामुळे ते जास्त सुखी आहेत, त्यांनी निसर्ग सुरक्षित ठेवलं. मुद्दा अगदी बरोबर आहे. तुमच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मला जाणवत होती की एका बाजूला तुम्हाला अतिशय सन्मानानं वागवलं जात आहे, कुठेही तुम्हाला मारहाण झाली नाही, शिवीगाळ झाली नाही, सुरुवातीला हात बांधले गेले, एवढंच. याच्या पलीकडे तुम्ही माळशेजाचा हा विषय सुभाषजीने म्हटलं की याला अपहरण म्हणावं की नाही, हा मुद्दा आहे. तुमचं काय मत आहे की त्याला अपहरण म्हणता येईल का? कारण बाहेरच्या जगामध्ये मीडियानं अशीच जाहिरात केली होती आणि मग ती पोलीस रेस्क्यूअर, ॲक्च्युअली ते रेस्क्यूअर त्यांनीच तुम्हाला सोडलेलं होतं आणि तुम्हीच पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलात आणि पोलिसांनी त्याचा बऱ्यापैकी आपल्या जाहिरातीसाठी वापर केला. हे सगळं वाचक वाचणारच आहे. पण त्या दरम्यान तुमची मानसिकता होती, तर मला वाटतं विकास तू जरा जास्त घाबरलेला होतास असं ह्या बाकीच्यांच्या लेखातून दिसते. मला तुझ्या लेखात तसं काही दिसलं नाही. तर ती नेमकी तुझी मानसिकता काय होती आणि त्या परिस्थितीत तुम्ही या अपहरणाकडे कसे बघता? याला अपहरण म्हणून बघता की कारण ज्या नक्षलवादी स्तरांना तुम्हाला, कारण मी नक्षलवादी बऱ्यापैकी नक्षलवाद्यांचे पण स्तर असतात, त्यातले पहिले 2 स्तर आहेत ते त्या भागातले आदिवासीच असतात. माझं ते वाचन आहे त्यात मला लक्षात आलं की हे भेटलेले जे त्याचे कमांडर्स होते हे आदिवासीच होते. नागरी आदिवासी म्हणजे नक्षलवादी मला कुठेच भेटला, वाचता शकतो. आणि समजा ते भेटले असते तर काही फरक पडला असता का? आणि या कारण यांनी नक्षलवादी म्हणजे तुम्हाला आदिवासी म्हणून जास्त ट्रीटमेंट दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळे प्रकरण कसे बघता? म्हणजे कळलं ना? म्हणजे जे अपहरण वगैरे जो शब्द वापरला, तर अपहरण केव्हा म्हणायचं, जेव्हा अपहरण म्हणण्या अगोदर मी असं म्हणलं की जो रूट जो आम्ही म्हणजे चूज केला होता वगैरे, तर तो आम्ही स्वतःहून चूज केला होता. असं नाही की आम्ही रोडनी चाललोय आणि त्यांनी उचलून आम्हाला नेले, तर आम्ही स्वतःहून त्या एरियात गेलो होतो. त्यामुळं अपहरण जे शब्द बाहेर वगैरे मीडियावाल्याने वगैरे वापरला तो तर आम्ही तिघही मान्य करत नाही. आणि शिरसाटांना सुद्धा आम्ही तसंच सांगितलं की अपहरण आमच्या शब्दालाच विरोध आहे. आणि म्हणजे माझी स्थिती अशी ह्या दोघांनी वर्णन केले, अशी स्थिती का झाली तर त्याबद्दल मी म्हणेन की म्हणजे मला आमच्या ठिकाणची तर काळजीच नव्हती, तर म्हणजे काहीच काळजी नव्हती, पण मला मेन म्हणजे माझ्या वडिलांच्या किंवा घरच्यांची खूप काळजी वाटत होती की त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल. मेन म्हणजे मी जर बघितलं माझं बॅकग्राऊंड हे पूर्णपणे शेतकरी कुटुंबातलं आहे. या दोघांचं जे आहे ते म्हणजे आई वडील हे शिक्षक वगैरे आहेत, तर वडिलांना नक्षलवादी संकल्पना मेन म्हणजे आपल्याकडं आता गावाकडे जर बघितलं
तर नक्षलवाद म्हणजे एक टेररिस्ट वगैरे किंवा आतंकवादी अशीच बघितली जाते. त्यामुळे घरच्यांवर काय वेळ आली असेल, घरचे काय विचार करत असतील, तर मला ज्यावेळेस बाहेर आल्यावर असं कळलं की घरचे सगळे म्हणजे जेवढे रिलेटिव्ह असतात सगळे घरी आले होते, सगळ्यांनी अन्न पाण्यात त्याग केलं होतं पूर्ण, म्हणजे काहीच घेत नव्हते. त्यामुळे ती एक त्यांच्याबद्दल काळजी होती, म्हणजे त्यांच्यावर वेळ आली असेल म्हणजे खूप काळजी वाटते. थोडं तुझी काळजी नव्हती, आई वडिलांची काळजी होती. राईट, बरोबर. म्हणजे हा. मला स्वतःची जर काळजी असती तर मी आतमध्ये गेलेच नसते त्यांच्या बरोबर. तिथला आम्ही आतमध्ये जातानाचा एक क्षण मी सांगतो. आम्ही म्हणजे तिथून एक त्याच्या आधी मला सांग की तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी वाटत नव्हती, ह्याच्या बसलेले त्यांना एवढा विश्वास होता, कारण मागच्या प्रवासाचा जो मी अनुभव सांगितलेला त्यांनाही तिथल्या आदिवासींच्या माणुसकीवर पूर्ण विश्वास होता आणि त्याच भरोश्यावर आम्ही गेलेलो होतो. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, मागच्या प्रवासामध्ये आम्हाला हे कळलेलं होतं की आतमध्ये बऱ्याच ठिकाणी मोबाईल रेंज येत नाही, असं म्हणजे हे आपल्याला इथे खूप अनकॉमन असतं, तिकडे कुठे रेंजच नसते. तर आम्ही इथून मी माझ्या आई वडिलांनंतर जवळजवळ 1 महिना अगोदरपासून सांगत होतो की तिकडे गेल्यानंतर माझं 15-20 दिवस कॉन्टॅक्ट होणारच नाही. ते सारखं सांगून मी त्यांना सांगून ठेवलं, त्यामुळे त्यांची मानसिक तयारी झालेली होती. त्यामुळे मध्ये आम्ही 5-6 दिवस जरी फोन कॉन्टॅक्ट नाही झाला तरी ते बिंदास्त होते. पण कुठल्या तरी क्षणी तुला अशी मरणाची भीती वगैरे वाटली नाही की आपल्याला काहीतरी करतील आणि असं? नाही वाटली. हा, सुरुवातीला हात बांधला तेव्हा मग वर्णन केले की जसं एखाद्याला फाशी देतात त्या क्षणी काय वाटत असेल, म्हणजे तेव्हा वाटलं. त्यानंतर म्हटलं की मग माणसांच्याच हातात मरतोय ना, दुसरं कोणाकडून. आणि मेन म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हणजे आमचा माणुसकीवर विश्वास होता. म्हणजे माणूस म्हणजे नक्षलवादी असेल किंवा आदिवासी असेल, तो माणूस आहे, त्याला पण एक हृदय आहे. त्यामुळे एक बोलणं आम्ही एक आमच्या एक माध्यम होतं की आम्ही बोलू शकतोय. प्राणी, समजा प्राणी वगैरे असेल, जंगली प्राणी, त्यांच्याशी आम्हाला बोलण्याची संधी सुद्धा मिळत नसती. पण एक माणूस हा धागा होता, हृदय, त्याला सुद्धा म्हणे, आम्हाला सुद्धा म्हणे. त्यामुळे तो एक धागा पकडून आम्ही तिघं पण कॉन्फिडंट होतो की आपल्याला काही होणार नाही. आणि चांगला गुण असतो की ते अडवत नाहीत कोणाला, थांबवत नाहीत. त्यातला दुसरा प्रश्न की जर तो नागरी संस्कृतीतला कोणी कमांडो भेटला असता तर तुम्हाला काय जास्त सुटकेची खात्री होती की आणखी काही घोटाळे होण्याची शक्यता? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं ते आदिवासी कल्चर पाहिल्यानंतर? म्हणजे सुरुवातीलाच सांगितलं की आमचा उद्देश एक तर क्लिअर होता. म्हणजे आम्ही स्टुडंट होतो, आमची म्हणजे भारत दौरा वगैरे आम्ही नाव दिलं होतं आणि त्यामुळे उद्देश क्लिअर असल्यामुळं त्यामुळे मनात तिघांच्या पण मनात काहीच भीती नव्हती. त्यामुळं आधी नक्षलवादी तर भेटलेच. आम्ही त्यांना आमचा जो मेन उद्देश होता तो सांगितला, त्याच्या मागचं रिझन सांगितलं आम्ही इकडे का आलोय. आणि ह्या गोष्टी सगळ्या कळल्यावर त्यांनी आमची पूर्ण चौकशी केली आणि एकंदर त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी सोडलं म्हणजे आम्हाला. मला तर तुझ्याच लेखामध्ये एक संवाद तू दिलेला आहेस आणि तू त्या मुलांना तुमच्या दादा म्हणजे नक्षलवादी जे लोक आहेत त्यांच्यावर काय वाटतं आणि मग ते किती जवळचे वाटतात, त्यांच्यावर आम्ही कशी सुरक्षित आहोत, अशी काही उत्तरं त्यात दिलेली आहे. तुमचं तिघांचं निरीक्षण काय आहे? काय खरोखर नक्षलवाद्यांच्या वेळी किमान काही नागरी समाजाच्या आदिवासींकडे लक्ष गेले ते काही विकासाचा प्रयत्न करतायत की नाही, की आणखी काही वेगळं? तशी नक्षलवाद ही कन्सेप्ट भारतामध्ये उदयाला कधी आली तर 1967ला आली. त्यामुळे नक्षलवादी या गावातून नक्षलवादी हे नाव पडलं. तर 67ला ही चळवळ सुरू झाली आणि आदिवासी समाजासाठी काम करायचं म्हणून उदयाला आली. म्हणजे तर 67 आणि आता 2016 चालू आहे. म्हणजे आपण जर बघितलं की ते त्यांच्या हक्कांसाठी लढतात आहे. तर मला असं वाटतं, माझं मत असं आहे की जर त्या आदिवासींसाठी जर काम करत म्हणतात की आम्ही आदिवासींसाठी म्हणजे तारणहार आहोत आम्ही किंवा आम्ही त्यांच्यासाठी काम करतो, तर मग ते अजूनही आदिवासी त्याच जागेवर का आहेत म्हणजे अजूनही ते कुठेतरी मला नक्कीच म्हणजे तुम्हाला हायलाईट करूशी वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ते किती दिवस अजून त्यांना त्याच कंडिशनमध्ये ठेवायचं, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि पोलिसांचा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे, सिस्टीमचा पूर्ण रोल महत्वाचा आहे, एनजीओचा रोल खूप महत्वाचा आहे. पोलिसांचा काय रोल आहे सध्या आणि तुम्ही निरीक्षलेलं? आता खरं बोला, आपण छापणार नाही, फक्त सांगितलं. तर आता आम्ही 4 दिवस पूर्ण म्हणजे हुंगा म्हणून एक मुलगा होता, तर तो वेल एज्युकेटेड होता. तर आमची मैफल रंगायची अशी मस्त 2-2, 3-3 तास. आणि तो स्टुडंट असल्यामुळे एक फ्रेंडलीनेस होता आमच्यामध्ये. हुंगा बरोबर. हा, हुंगा म्हणून एक मुलगा होता तो की छत्तीसगड गव्हर्नमेंटने त्याला एक स्कॉलरशिप दिली होती
आणि तो एक गव्हर्नमेंट कॉलेज होतं, त्यामध्ये शिकत होता, एकदम वेल एज्युकेटेड होता, जुदोमध्ये तो करिअर पण करतो. आणि नंतर मला हे सगळं प्रकरण झाल्यावर त्याचा फोन पण आला होता, म्हणजे की दादा आप लोग अच्छे हो ना, म्हणजे हे खूप डिफरंट कळतं. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की म्हणजे हुंगाबरोबर मी बोललो तर तो म्हणायचा की जो सालवाजुडूम वगैरे जो बद्दल बोलला की सालवाजुडूम म्हणजे त्याचं जे गाव होतं ते पूर्ण जाळलेलं होतं, तिथं फक्त त्याचंच गाव का साईडला राहिलं होतं, ते एक टेकडीवर वगैरे होतं म्हणून राहिलं. तर त्याला मी विचारलं की मोस्टली लोकांचा असा गैरसमज असतो की नक्षलवाद्यांचा हा शिक्षणाला विरोध वगैरे करतात का, तर त्याला मी विचारलं की म्हणजे दादा लोक नक्सल शिक्षण को म्हणजे एज्युकेशन को विरोध करते क्या, तर त्याचं असंच एकदम फ्रँकली मत होतं की नाही, म्हणजे असं काही करत नाही, त्यांचा शिक्षणाला विरोध नसतो अजिबात. आणि दुसरे मी अजून एक गोष्ट विचारली की दादा लोक हे तिथील म्हणजे स्थानिक जे लोक आहेत तर त्यांना बळजबरीने म्हणजे चळवळीमध्ये येण्यासाठी प्रेशर टाकतात का वगैरे असं विचारलं मी त्याला. तर तो बोलतो की नाही, असं काही नाही, म्हणजे असं म्हणजे उलट एखादा जर मुलगा म्हटला की मला यायचं चळवळी सामील व्हायचे, तर दादा लोक म्हणतात की आधी तू घरच्यांची परमिशन घे, घरच्यांशी बोलतात ते, आणि मग जर वाटलं तर घेतात नाही चळवळीमध्ये. पोलिसांचा अनुभव आदिवासींचा. हा, तर पोलिसांचा जर रोल म्हणला तर आता जी लहान मुलं आहेत, आम्ही लहान मुलांच्या म्हणजे आम्ही 3 जण ज्या झाडाखाली असायचो, तर संध्याकाळची सगळी लहान मुलं आमच्या बरोबर गोळा व्हायची, जरी भाषा नसेल कळत तरी यायची आमच्या बरोबर, त्यांना एक अप्रूप वाटायचं आमच्याबद्दल. तर त्या लहान मुलांना म्हणजे विचार करा, इथलं वातावरण असं की त्यांना फक्त लहानपणापासून दादा लोक आणि पोलीस, दादा लोक म्हणजे काहीतरी तारणहार, म्हणजे सारखं दादा लोक आले की सगळे लगेच, दादा लोक आले की लगेच म्हणजे आदिवासी पाड्यातले सगळे लोक उठणार वगैरे किंवा त्यांना म्हणजे एक सर्व करणार. तर ज्यावेळेस पोलीस हे नाव ऐकलं जातं तर लहानपणापासून पोलीस म्हणजे कोणतरी अतिरेकी, तर हा एक लहानपणापासून एक संस्कार घडला जातो की दादा लोक कोणतरी आपले तारणहार आणि पोलीस म्हणजे कोणतरी एक आपले दुश्मन वगैरे, हा खूप लहानपणापासून संस्कार. आणि हा दादा लोकांनी घडवलेला संस्कार आहे की पोलिसांच्या वर्तनातून वर्तनातून सुद्धा म्हणता येईल. तर आता एक पोलिसांचा आता पोलिसांचा रोल तर खूपच महत्वाचा आहे. ज्यावेळेस पोलीस रात्रीच्या वगैरे धाडी वगैरे टाकल्या जातात आतमध्ये, अक्षरशः काही आम्ही अशी प्रकरणं सुद्धा तिथल्या लोकांच्या तोंडून ऐकले की अक्षरशः काही पोलिसांकडून सुद्धा काही ज्या महिला असतील त्यांच्यावर अत्याचार वगैरे झाले, त्या घटना आम्ही तिथे ऐकल्यात. किंवा म्हणजे कोंबड्या वगैरे पळून नेणं किंवा अशा बारीक सारीक गोष्टी ज्या की आपण विचार पण करू शकत नाही, अशा गोष्टी तिथे घडतात अजूनही. पोलिसांच्या चुका आहेतच, पण त्याला दुसऱ्या अँगलने पण आपण पाहायला पाहिजे. ते म्हणजे आम्ही आतमध्ये जाताना आम्ही जायचं म्हणत होतो, तिथले पोलीस जे ऑफिसर होते ते नको म्हणत होते. तर तिथे मग एका सीआरपीएफचा साधा जवान होता, त्याने मला साईडला बोलवून घेतलं, त्याला शेजारी बसवलं आणि तो मला म्हटला की ये अंदर सब जंगली लोग रहते हैं, ये सब जंगली खाना खाते हैं और भाषा भी जंगली बोलते हैं, इनको कुछ समझ में नहीं आता, आपको मार डालेंगे, कहाँ काट डालेंगे, आपको पता भी नहीं चलेगा, आपकी डेड बॉडी भी नहीं मिलेगी. तर यामध्ये पोलीस पण शेतकरी कुटुंबातूनच आलेले असतात आणि त्यांची अशी म्हणजे एवढी त्यांची म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीने ते आदिवासींकडे बघतील हे आपण नाही एक्सपेक्ट करू शकत. त्यामुळे हा कुठेतरी गॅप राहतो आणि त्यांच्यामध्ये हा दुरावा राहतो की ते त्या जंगली भाषा बोलतात, जंगली माणसं राहतात आणि जंगली येते काहीतरी, असा हा गॅप राहतो. त्यामुळे मग त्यांच्या त्या वर्तनामध्ये ते येतं आणि त्यामुळे मग मोठा गॅप आदिवासींमध्ये आणि बाहेरच्या माणसांमध्ये राहतो. पण एवढं नक्की की पोलीस या शब्दाला आतमध्ये माणसं थोडी भितात, त्याला खूप कारणीभूत असते. पण म्हणजे मुद्दाम आपण पोलिसांना नुसतं दोष देऊन नाही चालणार, कारण मला असं वाटलं, मी खूप पोलिसांना दोष दिला, पण मला असं वाटलं तर मला तिथे टाकल्यानंतर माझी बिहेवियर कसं असेल, तर मे बी ते 1-2 वर्षानंतर तसंच होईल. त्यामुळे आपण त्याला बाकीच्या अँगलनी पण पाहायला पाहिजे. हा, पोलिसांची थोडी धास्ती आहे. हे मी एका प्रसंगावरून सांगतो की जेव्हा पहिल्या रात्री आम्हाला पकडलेलं आणि एका झाडाखाली ठेवलेलं, तर त्यांचा सतत 5-10 मिनिटं झाली की सतत हा प्रश्न असायचा की आप पोलीसवाले हो क्या, पोलीसवाले हो क्या. मग आम्ही सांगायचो की नाही, हम SS स्टुडंट हे वगैरे. त्या दिवशी रात्र झाली, सकाळी पहाटे उठलो, शेकोटी ठेवली त्यांनी, शेकोटीच्या शेजारी मग जाऊन बसलो. नुकताच जाऊन बसलो तर पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला की आप पोलीसवाले हो क्या. म्हणजे हा म्हणजे पहाटेचा एवढा प्रश्न मोठा असू शकते, आम्हाला थोडी भीतीदायक वाटली.
आणि म्हणजे एका शरीर ठेवांवरनं वगैरे सारखं त्यांचं माझ्यावरती एक रोष होता की नाही आप पुलिसवाली हुए, आप पुलिसवाली हुए. मी त्यांना प्रयत्न केला की सांगायचा की नाही म्हणजे योगा करतो वगैरे, हुंगा होता त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला. पण त्यांना एक होतं की पुढचा व्यक्ती आहे तो म्हणजे पोलीसवालाच असणार आहे, कोणाकोणत्या खबरी म्हणूनच आला असतो. आणि सीआरपीएफचे जे कॅम्प होते तिथे आता आपण ते म्हणजे इमेजिन किंवा फील नाही करू शकत तिथलं फिलिंग. 4-4 किलोमीटरला सीआरपीएफचे कॅम्प आहेत, 4-4 किलोमीटरला सीआरपीएफचे कॅम्प आहेत. प्रत्येक वेळेला 4 किलोमीटर झाले की तुमची चेकिंग होते, तुम्हाला विचारते कुठे निघालाय, कुठून आलाय, काय काम आहे. मग ही मानसिकता काय असेल त्या माणसांची ते आपण इथे फील नाही करू शकत. सरकारच्या बाजूने विचार केला तर ते तसं करणंही गरजेचं आहे, पण आपण तिथले म्हणून विचार केला तर ते म्हणजे त्यांचं मग ते फिलिंग त्यांच्याकडेच असेल, आपण ती कधीच फील नाही करू शकणार. आणि मग इथे पोलिसांकडून म्हणजे ते होणारच होता, इथे गणपती वेळेला पोलिसांकडून आलेले होते ते त्यांच्या मानसिक होतच तसा, पण तिथे पण हे होतं आणि त्यामुळे तो म्हणजे त्यांच्यामध्ये दुरावा होतो खूप. सीआरपीएफ म्हणजे जे पोलीस असतात तर मोस्टली सीआरपीएफ आपण तिथं तैनात करतो आणि पॅरामिलिटरी फोर्स म्हणतात त्याला. तर सीआरपीएफ आम्ही बासागोड्याच्या आधी एक कॅम्प होता तर तिथे थांबलो होतो आम्ही. आम्हाला तिघांना पण खूप भूक लागली होती, आम्ही मॅगी वगैरे करणार होतो पण मध्ये कुठंच पेन मिळाला नाही, त्यामुळे आम्ही थांबलो जरा, म्हणलं आपण थांबू बासागोड्याच्या आधी. तर तिथं थांबलो होतो आम्ही. तर अशाच गप्पा रंगल्या आमच्या. आणि तर सीआरपीएफ मध्ये विचारलं आम्ही, सगळ्यांची चौकशी वगैरे केली. तर कोणी आसाममधून होतं, कोणी युपी मधून होतं, कोणी साऊथमधून केरळ, तमिळनाडू या भागातून सुद्धा होते. तर एक विचार केला जस्ट म्हणजे एक इंडिपेंडंट माइंडने विचार करा की म्हणजे आसामचा माणूस ह्या जंगलात येतो बस्तरच्या, परत केरळचा माणूस तिथे येतो जो की 4-4 महिने 5-5 महिने स्वतःच्या फॅमिलीपासून स्वतःच्या घरापासून एवढा लांब असतो. आणि त्याला म्हणजे आता ज्यावेळेस आपण इंडिया पाकिस्तान बाउंड्रीचा विचार करतो तर तिथं म्हणजे अलर्ट असतात, एक अलर्टनेस असतो आणि सारखी गोळीबारी वगैरे होत नाही. तरी इथली कंडिशन कशी असते म्हणजे यांचा माइंडसेट विचार करा की म्हणजे जो चांगला रोड असेल तिथे सुद्धा कधी सुरुंग लावली असेल याची पण गॅरंटी नसती. आता आम्हाला ज्यावेळेस बाहेर आणलं गेलं तर त्यावेळेस आधी चेकिंग केली जाते पूर्ण रोडची सुद्धा. समजा त्यांना जर बाहेर जायचं असेल, एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टकडे जायचं असेल तर तिथे सुद्धा चेकिंग केली जाते. म्हणजे आधी पूर्ण रोड चेक केला जातो आणि मग त्यांचे कॉन्वॉय वगैरे असेल तो गेला जातो. तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो तर एकंदर ते एक डिप्रेशन मध्ये वाचले मला. म्हणजे त्यांना एक स्वतःबद्दल एक म्हणतो आपण एक भीती मनात ती वाटलीच म्हणजे त्यांच्यामध्ये आम्हाला बोलताना सुद्धा. आदर्श, तुझ्या लेखाच्या सुरुवातीला एक अत्यंत छान स्टेटमेंट केलंस की दहशतवाद आणि नक्षलवाद यात खूप भिन्नता आहे. नेमकी काय प्रकारची भिन्नता आहे त्याला 1-2 मिनिटं आपण बोलणार होतो. बऱ्याचदा ही गफलत सगळ्यांकडून होते की आपण नक्षलवाद्यांना दहशतवादी समजतो. मला असं म्हणायचं त्या विधानामधून की दहशतवादी हे बाहेरच्या देशातले आहेत आणि ते लढतात, त्याला काहीतरी वेगळं रिझन आहे. नक्षलवाद्यांच्या हातात बंदुकी घेण्याला काहीतरी वेगळं रिझन आहे. ते आपण थोडंसं म्हणजे थोडंसं तोच माझा प्रश्न आहे की काय वेगळं रिझन, काय त्यांचा अजेंडा आहे. नक्षलवाद्यांची उगम कुठून झाला इथून ती सुरुवात होते. त्यामुळे आता ते काय करतात त्यापेक्षा कुठेतरी त्याची लिंक तिथे असते मला असं मला म्हणायचं. ते स्वतःला मार्क्सवादी माओवादी म्हणतात, त्यांना एक आदर्श म्हणजे संपत्तीविरहित राज्य हे सगळं मार्क्सने म्हटलंय तो मुद्दा नाहीये. ते आज जे काही करतायत ते त्या दिशेने चाललेत की नेमकं काय करतायत की त्यांना आदिवासीमध्ये पण आज आदर्श स्थान पासून नाही असं माझं निरीक्षण आहे. तुमचं निरीक्षण काय मला माहिती ते तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आदिवासींच्या मला त्याच्यावर बऱ्यापैकी श्रद्धा आहे आणि पोलिसांबद्दल राग आहे. मग खरोखरच ते तशा प्रकारचं काही काम करत आहेत का हा माझा प्रश्न. पहिल्यांदा मी ते दहशतवादी नक्षलवादी क्लिअर करतो. त्यामध्ये मला एवढं म्हणायचं आहे की दहशतवादी हे बाहेरचे आहेत आणि हे आपली माणसं आहेत. काही झालं तरी ते एक थोडंसं मिळेल की आपल्या देशामध्ये मोठी म्हणजे देशी सगळ्यात जगभरात सगळ्यांना दहशतवादी किंवा आतंकवादी म्हणजे खरं तर आतंकवादी, एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे अतिरेकी आणि नक्षलवादी अशा 3 टर्म्स आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत. आपल्याला आतंकवादीचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे, पण एक्स्ट्रीमिस्ट आणि नक्सलिस्ट ही पॉलिटिकल एंटिटीज आहे. पॉलिटिकल विचार घेऊन काहीतरी एक आदर्श त्यांच्या पद्धतीनं राज्य स्थानायचे आहे. त्यामध्ये नक्षलवादी नेमके कुठे बसतात हा माझा प्रश्न. कळलं का नाही तुला? एक्स्ट्रीमिस्ट आणि नक्षलवादी आणि टेररिस्ट, आतंकवादी, अतिरेकी आणि नक्षलवादी
तर नक्षलवादी स्वतःचं एक तत्वज्ञान घेऊन आम्ही गरिबांसाठी काम करची भूमिका घेऊन लढताय. त्याच्यात मी काही काळ वावरला. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वरच्या लेवलचे नक्षलवादी भेटले नाही, पण जे काही तिथं आदिवासी जे नक्षलवादी तुम्हाला कमांडोज म्हणून भेटले, त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे याची क्लॅरिटी, याचा एक अजेंडा, याचा एक जाहीरमध्ये डोक्यात आहे काय? तशा प्रकारचं तुमचं काही निरीक्षण आहे का? आणि त्याबद्दल ते काम करतायत का? की नुसतेच सुरुंग लावणे, नुसतेच सत्ता घडवून आणणे, एवढा हिंसाचारापुरतं त्यांचा कार्यक्रम अपुरा आहे? तुमचं काय निरीक्षण आहे? यावरती खूपच अवघड प्रश्न विचारले आहे. हा प्रश्न सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण मला असं म्हणायचं आहे, म्हणजे त्यातलं मूळ जे तुम्ही पहिला घेतला, माझी म्हणजे लेखामध्ये पण मी त्यामध्ये लिहिलंय की माणुसकीने खूप प्रश्न सुटणारे असतात. ते मूर्ख आहेत, त्यांनी हातात शस्त्र घेतलेत म्हणून आपण पण शस्त्र नाही घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मला ह्याचा वाईट वाटतं की ते म्हणजे खूप एक्सट्रीमिस्ट झालेत, काय झाले ठीक आहे, पण मग तुम्ही पण त्याला बंदुकीने गोळी घालणं मला पटत नाही. त्यामुळे मग मला दहशतवादी आणि नक्षलवादी वेगळे वाटतात. आणि दुसरा गोष्ट ते करतायत काय, त्यांची जी 1967ची ध्येय त्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की चारू मुजुमदार अनुसंधानासोबत मी होतो, ते आमचे हिरो होते. 1980ची नक्षलवादी चळवळ रॅशनल होती, चांगली होती असं बरेच म्हणतात. बुद्धिवादी तेव्हा त्यांच्या साईडने होते, पण आताची ती खूप वेगळ्या टप्प्यामध्ये आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मलाही तर सेपरेट स्टेटमेंट करायची काही गरज नाही. पण त्याकडे आपण म्हणजे मला असं वाटतं की भारतीय आहेत आणि भारताची मुवमेंट त्यांची वेगळ्या इश्यूवरती आहे. त्यामुळे आपण लोकशाही तर आहेच इथे, पण आपण थोडं त्याकडे मानवता. प्रकाश आमटेंचं एक विधान आहे मुंबईमध्ये, ते म्हणलेलं होतं की नक्षलवाद्यांकडे पहिल्यांदा माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. आणि तुम्ही म्हटलं आयडिओलॉजीवरती, तर तिथल्या माणसांना आयडिओलॉजी माहित आहे नाही, पण तिथे त्यांच्यासाठी तो प्रश्न उरतच नाही. त्यांना तिथे आता आम्हाला 3 प्रश्न कॉमन होते की एक कितने को है, एक कितने, आम्ही कोणती वस्तू काढली तर त्याची किंमत विचारायची. दुसरा प्रश्न होता की आपके यहाँ भी ऐसे दादा लोग है क्या, आणि तिसरा होता आपके यहाँ भी सीआरपीएफ है का. त्यांना एवढंच माहित आहे, त्यामुळे ते आयडिओलॉजीचा प्रश्नच येत नाही. आणि एक गोष्ट सांगायची म्हणले की स्थानिक लोकांशी आम्ही बोललो वगैरे, तर इथले स्थानिक लोकांना हे माहिती की इथला कोळसा, इथलं जे इंधन आहे ते जपानला नेलं जाते हे माहिती आहे. पण ह्या देशात आपण कोणत्या देशात राहतो, आपल्या देशाचं नाव किंवा देशाचा पंतप्रधान कोण आहे, ह्या गोष्टी नाही माहिती त्यांना. म्हणजे एक आयडिओलॉजी म्हणा किंवा त्यांचे विचार कुठेतरी स्थानिक आदिवासींवर म्हणजे बिंबवले जातात की इथलं जे खनिज वगैरे आहे ते जपानला नेलं जातं. पण त्यांना हे माहित नाही की आपला जो एरिया आहे त्या एरियाचं नाव काय किंवा आपण कोणत्या देशात राहतो, ह्या गोष्टी सुद्धा कुठे नोट करणं गरजेचं आहे. तुला काय म्हणायचं? दहशतवाद आणि नक्षलवाद लोभांचा हा प्रश्नाला मुद्दामेला उत्तर द्यायला सांगतोय, कारण हा आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आहे, पूर्व मार्गी वगैरे आहे, त्याबद्दल तो बोलणारच आहे, त्याला बोलून सांगणार आहे. आणि तो या प्रश्नाकडे कसा बघतो? मी लोभापोटी बघतो. लोभापोटी म्हणजे लोभ, दोघांचा लोभ कसा आहे, नक्षलवाद्यांचा लोभ कमी अर्थानं असेल भारता लेवलला, आणि दहशतवाद्यांचा लोभ जागतिक लेवलला वर्चस्व मिळवण्यात आहे. खरं तर मलाच तुझं नीट उत्तर कळले नाही, तरी पण म्हणजे थोडं घरगुती जिल्हा लेवलला, राज्य लेवलला आपल्याला कब्जा मिळवायचा आहे. माझा प्रश्न तो नाही. मला काय म्हणायचं की जे नक्षलवादी आहेत ते त्यांचा एक स्वतःचा अजेंडा आहे, स्वतःचा अशा प्रकारचा आदर्श समाज आम्हाला निर्माण करायचा आहे, म्हणून ते काहीतरी लढत आहेत कुठल्या तरी एका व्यवस्थेविरुद्ध, इथल्या सत्तेविरुद्ध. तर तो कार्यक्रम काय आहे याबद्दल तिथल्या आदिवासींच्या डोक्यामध्ये किंवा त्या दादा लोकांच्या मध्ये त्याची काही खुणा तुम्हाला दिसले काय? त्याची स्पष्टता त्यांना आहे की आत्तापुरतं आपला वेळ काढायचे, आपण अशा प्रकारचे हिंसाचार करून आपली ऑर्गनायझेशन चालवायचं आहे, अशा प्रकारची तात्पुरती भूमिका आहे. तर यामध्ये मी उदाहरण बोलतो, मी माझं स्टेटमेंट नाही बोलत. कांदुरी, आमचा मागचा जो प्रवास होता 2014चा, तर तिथे आम्ही कांदुरी नावाच्या एका गावामध्ये मुक्काम केला. डॉक्टर कन्ना मडावींचं गाव आहे ते. तिथे आमचा अचानक मुक्काम पडला, अंधार पडला वगैरे. मग आम्ही गावात थांबलो, काही दिवस झाले, 2-3 मुलं वगैरे भेटली, आमचं त्यांचं खूप जुळलं, त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या. तर ते एका माणसाची गोष्ट सांगतो, किसू मडावी त्यांचं नाव होतं. ते 1ली ते 12वी पर्यंत हिमलकशामधून शिकले. 12वी झाल्यानंतर मग त्यांनी डीएड केलं. डीएड झाल्यानंतर मग गव्हर्नमेंटची स्कीम होती की सर्व आदिवासींना नोकरी मिळणार शिक्षक म्हणून, तशी त्यांना नोकरी भेटली. पण ती 3 वर्षासाठी होती. 3 वर्षानंतर त्यांना लाच मागण्यात आली. मग 1ली ते 12वी जे शिकले ते आपल्यासाठी खूप सिंपल गोष्ट आहे, पण तिथे ती पूल नसलेली नदी ओलांडून 25 किलोमीटरला जाऊन शिकले.
आणि गावात कोणीही शिकलेलं नसताना ते फक्त कन्ना डॉक्टर एवढे त्यांच्यासमोर उदाहरण ते शिकत गेले. आणि एवढं सगळं करून पण त्यांच्या हातात काय आलं तर काहीच नाही. एवढं शिकलो, सगळं नॉलेज आहे, पण नोकरी भेटत नाही. ते गावात आहेत आता. मग दुसऱ्या तिथे कन्ना माडवींना आम्ही भेटलो. तिथे कन्ना माडवी म्हणले की त्या माणसाला म्हणजे त्याच्याकडे सगळं नॉलेज आहे, पण त्याच्याकडे जी साधन संपत्ती आहे त्यातून कसं प्रोडक्टिव्ह काय करायचं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्याला शिकवलंच नाही. मग असे जे युवक आहेत एवढं शिकून कुठेतरी मग एक अशी एक छटा राहते, त्यातून ते कुठेतरी मुवमेंट मध्ये जातात. मग तिथे वैचारिक येतो का काय, पण ते रिजनल लेवलच्या देतात गोष्टी असं मला वाटतं. बऱ्यापैकी माहित आहे. आणि नक्षलवाद्यांमध्ये जी भरती होतात तिथली मुलं ती बऱ्यापैकी कमी वयातच होतात. जे 17-18 वयाची मुलं होतात. मग तेव्हा तो प्रश्न मध्ये पाठवायचं काहीच नाही. आम्ही साधारण 30 डिसेंबरची दिवस चाललो. तर आम्हाला एकूण 4 गावांमध्ये हलवण्यात आलं 4 दिवसात. तर दुसऱ्या गावामधलं एक दृश्य सांगतो. आम्ही साधारण 4 वाजता आम्ही त्या गावात पोहोचलो असेल. म्हणजे आमच्याबरोबर 2-3 जण होते. तर तो कोंबडा बाजार वगैरे ते सगळं झालं. आम्ही आलो, एका झाडाखाली आम्हाला बसवण्यात आलं. तर तिकडून 3 जण येत होते. साधारण 14-15 ह्या वयाचे 3 जण असतील, 3-4 जण. तर ते आल्या आणि एकाने स्माइल दिली. आम्ही पण हसलो मस्तपैकी. आणि ते एका शेजारी असलेल्या एका झोपडीत गेले. तर झोपडीत जाऊन आल्यानंतर त्यांच्या म्हणजे म्हणजे झोपडीत जाऊन आल्यानंतर एक खूप वेगळं वाईट वाटलं आणि एक विदारक दृश्य होतं ते. तर सांगायची गोष्ट अशी म्हणजे ते 3 जण आले. तर हातात 3घांचे एक गण होते. म्हणजे 14 वयात त्यांना आपण कुणाच्या विरोधात लढतोय, कशासाठी लढतोय आणि याचा शेवट काय होणार आहे ही समज आलेली असेल का, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एवढ्या लहान वयात गण हातात घेणं, त्याचा शेवट काय, आपली आयडिओलॉजी नक्की त्यांना आयडिओलॉजीच कळलेली आहे का, आपण सिस्टीमच्या विरोधात लढतोय, याचा शेवट काय होतोय, याचा परिणाम काय होणार आहे, हे वाईट वाटतं. आणि तिघांनाही म्हणजे असं ते दृश्यच वेगळं होतं. म्हणजे शिकण्याच्या वयात त्यांच्या हातात गण येते. त्यांच्या हातात गण येणे त्यामुळे त्यांचं पोट हे महत्वाचं कारण आहे असं ते सांगण्याचा अर्थ आहे, होय ना. हे आणि ते खूप विचार करण्यासारखं मुद्दा आहे. शेवटचे 2च प्रश्न विचारणार, त्यानंतर तुमच्या एक 2 विचार विचारणार. त्यातला एक महत्व की तुमचं संपूर्ण लेखन वाचताना तुम्ही निरीक्षण खूप छान केलेले आहेत, पण त्यामध्ये स्त्रियांबद्दल फार कमी तुमचं लेखन आणि कोणाशी संवाद पण झालेला नाहीये. एके ठिकाणी कुठेतरी गण घेतलेल्या 2 बायकांचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. तर तो संवाद तुम्ही का साधायचा प्रयत्न केला की तसं काही साधण्याची संधी नव्हती, आणि तुमचं एकूण निरीक्षण काय, कारण त्यातला एक प्रसंग मला खूप आवडला. तुम्ही तिघांनी तो लिहिलेला आहे. म्हणजे तुमच्या लेखनात पुनरुक्ती आहे, पण ती पुनरुक्ती संपादकाने टाळलेली नाही, याच्याबद्दल मी संपादकाचं अभिनंदन करतो. कारण तर प्रत्येक घटनेकडे तुमचा बघण्याचा स्वतःचा एक दृष्टिकोन आहे आणि तो वाचकांसमोर येण्याची पण गरज आहे, ती संपादकाने काळजी घेतलेली आहे. तर मी तो प्रश्न आहे की ते स्त्रियांचे होते की एक स्त्री आपल्या नग्न लहान बाळाला घेऊन रात्रभर त्या शेकोटीजवळ जागते आणि पुन्हा सकाळी उठून कामाला लागते. तर त्या घटनेतून तुम्ही तिघांनी आपापल्या पद्धतीने त्यातून तुमची तिघांची मानसिकता मला कळते, पण एकूणच आदिवासी स्त्रीबद्दल आणि विशेषतः तरुण मुलींशी तर तुमचा अजिबातच संवाद झालेला मला दिसत नाही. तर तरी पण तुमची काही निरीक्षण असतील की ज्यातून तुम्हाला आदिवासी स्त्रियांचं काही वास्तव समोर आलं असेल, तुम्ही मांडा थोडंसं. मोस्टली म्हणजे आपला गैरसमज म्हणता येईल किंवा असेल. आता आम्ही लालसूंशी सुद्धा बोललो तर आपण म्हणतो की आदिवासी संस्कृतीत स्त्रियांना खूप मानाचं स्थान आहे वगैरे, किंवा स्त्री सेंट्रिक त्यांचा समाज वगैरे. तर काही गोष्टी अशा कळाली की ते नाहीये तसं. म्हणजे तर आता एक म्हणजे लालसूंनी बोलताना सांगितलं की असं म्हणजे आता ज्यावेळेस जेवण केलं जातं तर आधी पुरुषांनाच आधी जेवण केलं जातं, नंतर जे उरलं ते मग स्त्रिया वगैरे खातात. म्हणजे स्त्री सेंट्रिक जे म्हणतो आपण तसं नाहीये. म्हणजे आदिवासींमध्ये पुरुष प्रधान आहे तसं. बाहेरच्या व्यक्तीविषयी भीती आहे स्त्रियांच्या मनात, ते आम्हाला शेवटच्या प्रसंगावरून एक दिसून आलं. पहिले 3 रात्री आम्ही जेव्हा होतो तेव्हा स्त्री सहसा बाहेर येत नव्हती. आल्यानंतर मग त्यांचा जो व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर संवाद करत आत जात होत्या. शेवटच्या दिवशी आम्हाला मुक्ती केलेली आणि 25 किलोमीटरचं अंतर असल्यामुळं एक दिवस मुक्काम आमचा वाढला आणि आमच्याबरोबर त्यांचा माणूस आणखी एक होता. त्यामुळं आम्ही त्यांची लोक होतो असं त्यांचा समज होता. त्या रात्री फक्त स्त्रिया बाहेर येऊन आमच्यावर बोलल्या, नंतर म्हणजे एकदम जवळ बसून वगैरे बोलल्या, एवढंच फक्त. म्हणजे एक बाहेरच्या लोकांविषयी किंवा दुसऱ्या व्यक्तींविषयी त्यांच्या मनात धासते दिसून येते. त्यांचं एकूण त्यांचे जे पुरुष म्हणजे जे काही करतायत आणि दादा लोक
यांच्याबद्दल त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया काही तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही? नाही, मग ते स्त्री संवाद असा प्रत्यक्षात नाही झालेला. मुळात म्हणजे तिथे हिंदी येत नव्हती त्या स्त्रियांना आणि तो गॅप होता. कारण आम्ही जेव्हा एका गावामध्ये सलग 2 दिवस थांबलेलो होतो, तिथून म्हणजे तसं म्हणलं तर मला तिथल्या स्त्रिया फ्रेंडली वाटल्या. कारण माड्या किंवा गोंड समाज आपण जर पाहिला, सरांना त्याचा जास्त अभ्यास असेल की तिथे म्हणजे आपण ज्याला आता स्त्रियांना नवरा ठरवायचा अधिकार स्त्रीला आहे. स्त्री जर नाही म्हणली तर लग्न ठरवलं जात नाही. आपल्याकडे आजही हुंडाबळी होतात. एखादा IAS झाला तर तो पहिल्यांदा हुंड्याची किंमत ठरवतो, मग मुलीकडे पाहतो. पण तिथे उलट आहे. तिथे नवरा मुलीच्या वडिलांना हुंडा देतो. ते काय असतं तर 2 पोती धान, एखादं डुक्कर वगैरे असं असतं. तर अशा काही गोष्टी. आणि मुली म्हणजे स्त्रिया फ्रेंडली का वाटले की म्हणजे ते त्यांच्याशी काही मला एवढी त्यांचं म्हणजे असं हे ना प्रश्नचिन्ह किंवा असं भीतीदायक काही मला त्यांच्यामध्ये वाटलं नाही. कारण आता पहिला मागच्या मुक्कामामध्ये मी त्यामध्ये लिहिलेलं आहे की मोराबाई नावाचं गाव होतं. तिथे आमचा अचानक मुक्काम पडला. माझू नावाचा मुलगा भेटला. आम्ही त्याच्या घरी गेलो राहायला. तर तिथल्या त्या मुलीने आतमध्ये त्या अंधारामध्ये येऊन तिने आम्हाला वाटलं की त्यांच्यावर नको भार टाकायला, आपण आपला शिदा देऊन आपण त्यांना बनवायला लावू. तर त्या मुलीने तिथे गोंडी बदलून त्याला प्रश्न विचारला की यांचं खाण्याचं काय करायचं, ते आपल्या हातचं खातील का? ते तिने खूप विचारलं. मग आम्ही त्यांच्याच ह्याच्यामध्ये जेवलो. दुसरा प्रश्न, आम्ही पासागुडामध्ये होतो. तिथे कृष्णा आणि आम्ही हापशावरती एका ठिकाणी होतो. आता आपल्या इकडे असे अचानक 2 माणसं बाहेरून कुठून तरी आलेली आहेत आणि मग स्त्रिया सहसा बोलत नाहीत. पण तिथे एक मुलगी हापशावरती आलेली होती आणि ती खूप सहजपणे म्हणली, वरती तारे किती छान दिसत आहेत. तर ते एक. आणि तिसरी गोष्ट मी मागायची सांगितली ती त्या शाळेतल्या मुलीने, ती 7वी 8वी होती. ती खूप सहजपणे म्हणली, नाही भैया हम सब मिलकर खाएंगे ना. त्यामध्ये निरागसता होती आणि हे खूप महत्वाचं आहे. त्या तिघांनी आपल्या सायकलीना नाव खूप छान दिलेले ना. एकानं आपल्या सायकलचं नाव माधुरी दीक्षित ठेवले, दुसऱ्यानं आपल्या सायकलीचं नाव स्मिता पाटील ठेवले आणि तिसऱ्यानं शकीरा ठेवले. आणि त्या ज्या पद्धतीने नावं त्यांनी दिली त्यावरून त्यांची एकूण आजच्या तरुणाईची एकूण वास्तवाचं अनालिसिस करायची पद्धत पण तुमच्या लक्षात आली असेल. तर श्रीकृष्णानं आपल्या लेखाच्या शेवटी आदर्शचं लेख सगळ्यात मोठा आहे. पण आदर्श तू कवितावर लिहितोस काय नाही, कारण ते सगळ्यात तो लेख वाचताना आदर्श मधला कवी खूप स्ट्रॉंग आहे आणि प्रत्येक घटनेत तो अतिशय इन्व्हॉल्व होतो आणि मग त्याचं वस्तुनिष्ठ अनालिसिस करण्याची स्वतःच्या भावनिक पातळीवर तो त्यात वाहत जातो असं माझं निरीक्षण आहे. पण मला त्याचा लेख आवडलाय. श्रीकृष्ण हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा आहे, त्याचा शेवटचा लेख आहे. पण तो लेख वाचताना तो त्याला इतकं छान सूक्ष्म वस्तुनिष्ठ आहे की तो आध्यात्मिक कसा असू शकतो. म्हणजे माझा जो आध्यात्मिकचा अर्थ आहे तो त्याच्या डोक्यात नसावा कदाचित, तो खऱ्या अर्थानं मटेरियलिस्टिक असावा. त्यामुळे तो बोललाच. पण त्याच्या आधी एक श्रीकृष्णाला, कारण श्रीकृष्णाचं लेखन मला थोडंसं बॅलन्स आणि समाजशास्त्रीय पद्धतीनं आणि घटनांचं नीट आकलन करून देणं असं वाटलं. म्हणजे हा खूप छान पद्धतीने आपल्याला नेतो, स्वप्नातून तो वास्तवात येतो आणि वास्तवातून हा विचाराकडे येतो असं माझं निरीक्षण आहे. तर श्रीकृष्ण त्या लेखाचा शेवट असा केलाय की विकासनं असा शेवट केलाय की इझम कुठलाही याच्यापेक्षा माणूस पण महत्वाचा आहे. आता एक सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून आपल्याला माणूस घडवण्यासाठी कुठल्या तरी आदर्श इझमची गरज असते असा माझा एक समज झालेला आहे. तुला नेमकं काय म्हणायचं? तू म्हटलं की कुठल्याही इझमची गरज नाही, कशाला डोक्यात इझम ठेवा, आपण माणूसपणाने एकमेकाशी व्यवहार करूया. पण म्हणून एक आदर्श सिस्टीम, कारण तुम्ही जसे माणूस असतात तसे एका सिस्टीम मध्ये राहत असतात आणि ती सिस्टीम जर चांगली का वाईट घडवायची असेल तर त्यामध्ये एक विचार असतो, एक भूमिका असते. ती भूमिका असावी की नसावी? बाबा म्हणतेंचं एक मस्त वाक्य की गिव्ह देम अ चान्स नॉट अ चॅरिटी. तर मेन म्हणजे मी असं म्हणेल की नक्षलवाद आणि आदिवासी, तर आदिवासींना मेन म्हणजे त्यांचे राईट्स माहीत नाही आहेत, त्यांचे अधिकार माहीत नाही. आणि ज्यावेळेस आदिवासींना त्यांचे अधिकार माहीत होती त्यावेळेस ते त्याच्या विरुद्ध संघर्ष करतील. मग संघर्ष तो डेमोक्रेटिक मार्गाने असेल. तर ज्यावेळेस ते सिस्टीमकडे मागतील की आमचे अधिकार आम्हाला द्या, आम्हाला सगळ्या सोयी पुरवता, त्यानुसार मग गव्हर्नमेंट त्यांना पुरवेल. पण मेन म्हणजे मेन पॉईंट कुठे येतो की त्या आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीवच झालेली नाहीये.
आणि ती जाणीव करून देण्यात आपण कुठेतरी कमी करतो. सगळ्यांचाच त्यामध्ये समावेश होतो. मग फक्त आपण नेहमी गव्हर्नमेंटला दोष देतो, तर गव्हर्नमेंट पण कुठेतरी कमी पडतं. आता आम्ही तिकडे जाण्यामागचं प्रायोजन पण हेच असतं की जेणेकरून आपल्याला जेवढा संवाद साधता येईल तिथल्या लोकांशी, जेवढं कम्युनिकेशन जो गॅप आहे, पहिल्या दौऱ्याच्या आम्ही थीम पण जाण्यामागचं पण त्याच एरियात जाण्यामागचं रिझन पण हेच होतं की आपण मोस्टली जर विदर्भातला एखादा मुलगा जर बघितला तर आपण एक अरे हा विदर्भाचा किंवा नागपूरचा असं बघितलं जातं त्याच्याकडून. म्हणजे एक इन्फेरियर वागणूक आपण कुठेतरी म्हणत असते आपल्याबद्दल. आणि तिकडच्या लोकांच्या मनात सुद्धा एक आपल्याबद्दल एक म्हणजे काहीतरी त्यांनी ॲझम्पशन करून ठेवलेलं असतं. तर तो कम्युनिकेशन गॅप, ती जी भीती आहे ती कुठेतरी आम्ही ह्या दौऱ्यातून पूर्ण केली. आणि तोच प्रयत्न आमचा कायम असतो की आपण नवीन माणसं जोडू, नवीन समाज जोडू. आता ज्यावेळेस जे आम्ही कॉन्टॅक्ट साधू शकलो, जे आम्ही काही असे रिलेशन निर्माण करू शकलो, तर आता त्या लोकांचे जेव्हा आम्हाला कॉल येतात दिवाळीला म्हणा किंवा आमच्या बड्डेला म्हणा किंवा कोणत्याही वेळी, त्यावेळेस असं एक आमच्या दौऱ्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं कुठेतरी की आपण आपल्या परीने काही माणसं जोडू शकलो आपण. हे खूप म्हणजे आमचं प्रोडक्टिव्ह वर्क वाटतं ह्या मागचं. तू विधान केलंस की आदिवासींना आपल्या हक्काची जाणीव नाहीये, मग तिथे जे दादा लोक काम करतायत ते नेमकं काय करतायत? म्हणजे हक्कांची जाणीव असती, म्हणजे हक्कच हे काय असतात हे अजून त्यांना माहित नाहीये की आपले हक्क म्हणजे काय. पण दादा लोकांचा दावा आहे की आम्ही त्यांच्या हक्कासाठीच लढतोय म्हणून. म्हणजे मला नाही वाटत की त्या लोकांना हक्कांची जाणीव करून देतात. ते फक्त काय सांगतात की म्हणजे मला असं वाटतं की गव्हर्नमेंट हे चुकीचं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कसं तुमच्यातलं म्हणजे तुमच्या भागातलं कसं म्हणजे खनिज वगैरे असेल ते बाहेर नेत आहे किंवा कसं तुमच्यावर अन्याय अत्याचार होतोय, त्या गोष्टी जास्त बिंबवल्या जातात इव्हन त्यांना अधिकारांची जाणीव करून देण्यापेक्षा. तर शेवटचा तुला प्रश्न की देशमुख सर आलेत काय? आले देशमुख सर आले ते इंद्रजित देशमुख नाही आलेले. श्रीकृष्ण, तू तर काय परंपरेनं सगळ्या जगाला माहिती आहेस, त्यामुळे काय आदिवासी तो काय प्रश्न नाही. आदर्श गोटाभूषा बिचाऱ्या आदिवासींना माहीत नसल्यामुळे आदर्श पण माहीत नव्हतं, विकासाचं नाव ऐकून आहे. प्रश्न तुला असं मला शेवटचा होता की तू अध्यात्मक प्रवृत्तीचा याचा तू म्हणत होतोस, तिथं ध्यान धारणा वगैरे पण करत होतास, करायची संधी मिळाली म्हणून पण अस्वस्थ झाला होतास. हा बिचारा अधूनमधून आई वडिलांची आठवण करून गंभीर होत होता. पण तुला तुझ्या आध्यात्मिक प्रवृत्तीने या सगळ्या घटनेकडे कसं बघा, म्हणजे अतिशय काय म्हणतोय उदास, म्हणजे आता सगळं जग सर्वसंग परित्याग केलेल्या सगळ्यासारखं होतास की आणखी काही वेगळ्या पद्धतीने प्रश्नाकडे बघत होतास? प्रवास करायच्या अगोदरच थोडक्यात मी म्हणजे घरच्यांचा विचार करूनच गेलेलो की घरच्यांना सांगितलेलं की असं असं आम्ही प्रवास करतोय वगैरे आणि या ठिकाणी निघालोय. तर घरच्यांचं एकच उत्तर होतं की तू चांगल्या कार्यासाठी निघालाय. कारण अगोदर पण मी मेडिटेशनचे वगैरे क्लासेस वगैरे घ्यायचो वगैरे, जाऊन योगा वगैरे शिकवायचो. तर त्यांना माहित होतं की हा चांगल्या कार्यासाठी निघालाय तर चांगलंच करेल. आणि मनात विरक्तीचे विचार वगैरे होतेच, त्यामुळं असा परिपूर्ण विचार नव्हता की घरी परत येऊन काय साध्य करेल वगैरे. जे आहे ते स्पष्टच सांगतो. त्यामुळं तिथं जरी रामलो असतो, कारण तिघांना एक प्रश्न होता की कदाचित आपल्याला सोडलंच नाही किंवा 1 महिन्यासाठी ठेवायचा विचार होता त्यांचा, तर तसा करणार होते तर काय केलं असतं. तर मग आदर्शाचा वेगळा विचार होता, विकासचा वेगळा, माझा वेगळा होता. मी म्हटलं मी तर आध्यात्मिक गोष्टी करेन यांच्याबरोबर, म्हणजे त्यांच्याकडून जितक्या साध्य करता येईल किंवा त्यांच्याकडून जितका शिकता येईल. मग असं वाटलं होतं की आम्ही असं डिस्कस करत होतो, जर इन केस जर आपल्याला दादा लोक म्हणले की तुम्ही आमच्या चळवळी सामील व्हा वगैरे, तर तिघांचे वेगवेगळे विचार होते. तर ह्यांचाच विचार सांगतो. तर हे म्हणले होते की मी इथं म्हणजे मठ स्थापन करत, म्हणजे त्यांचं मठ असं नाही. मी तेच सांगत सुचत होतो
की आपले हे दादा लोक त्यांचं कॉज चांगलं आहे, काही ते चांगल्या कारणासाठी लढत आहेत पण चुकीच्या मार्गाने लढत आहेत. आपण श्रीकृष्णाला तिथे डेब्यूट करू, तो त्यांचे मेडिटेशनचे क्लासेस घेईल आणि त्यांना राष्ट्र सेवा दलामध्ये आणेल अशी अपेक्षा करू. ठीक आहे, ह्या तिन्ही मित्रांनी खूप चांगली उत्तर द्यायचा प्रयत्न केला, खूप चांगली मांडणी मांडली. हा त्यांचा प्रवास असाच चांगला चालू राहू दे, त्याची प्रेरणा तुम्हालाही मिळू दे. मला खूप आनंद आहे की यांचा एक सिनियर प्रवासी म्हणून मला या मुलांशी बोलता आलं, समजून घेता आलं. हे आमचा वारसा पुढे चालवत आहे. मला तुमच्या शुभेच्छा. तुम्ही तुमचा कार्यक्रम पाहून सांगितले की भविष्यात हे नॉर्थ ईस्टला जाणार आहे. नॉर्थ ईस्ट गडचिरोली इतका भयानक प्रदेश नाही आहे, तिथलं ट्रायबल कल्चर वेगळं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही चांगल्या सामान्य माणसाला कुठलाही पॉलिटिकल बंडखोर असतो तो अजिबात हात लावत नाही. रिबेल्स, एक्स्ट्रीमिस्ट आणि टेररिस्ट, त्यात एक्स्ट्रीमिस्ट आणि रिबेल हे काहीतरी पॉलिटिकल भूमिका घेऊन जगत असतात आणि त्यांचं भांडण स्टेटशी असतं. त्यामुळे तुम्हाला कधीच धोका नव्हता. तुम्ही नक्षलवाद्यांकडे नक्की मारला गेला नसता याची मला नक्षलवादी होता होता वाचून म्हणून खात्री आहे. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या प्रकारच्या इच्छा होत आणि इतरही मुलांना त्यावर प्रयत्न सगळ्यांना घेऊन या सगळ्या प्रदेशात पुन्हा पुन्हा जा. श्रीकृष्ण तर नक्की जाऊन तिथं चांगला आश्रम काढावा, विज्ञान आश्रम काढावा आणि ते सगळे छान व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता मी विनोदजींच्याकडे शेवटी मला दोन गोष्टी सांगायच्या होत्या की आम्ही हेमलकसाला होतो. तर रामपुरा म्हणून एक मुलगा होता इथं हॉस्टेलमध्ये राहणारा. तर त्याचे दोनच शब्द होते आणि यांच्या आधी मी 2 दिवस आधी गेलो तिथं आणि परत त्यांच्याशी बोललो वगैरे. तर रामपुराचं एक म्हणजे 2च वाक्य पण ते आपल्याला खूप विचार करायला लावण्यासारखी आहे. तर रामपुरा मला विचारलं की दादा तू पुण्यात वगैरे गेल्यावर ह्याच्यावर काही लेख लिहिलं नाही का वगैरे. तर मी त्यावेळेस म्हणतो असं काय म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं की लेख वगैरे लिहायचा. तर तो बोलला होता की दादा अशीच एक 1-1.5 वर्षापूर्वी मुंबईवरून माणसं आली होती काही. तर त्यांनी असं आमच्यावर लेख लिहिला होता की आम्ही आज म्हणजे हेमलकसामध्ये एक वेगळ्या जगातलीच माणसं पाहिजे आम्ही. तर हा दृष्टिकोन कुठेतरी म्हणजे बदलायला पाहिजे. तर रामगुरू मला सांगतो की दादा आम्ही पण म्हणजे आम्ही जे मागासलेले आहोत ते आम्हाला म्हणजे त्याच्या मागे सुद्धा रिझन आहे. काही पॉलिटिकल रिझन असतील किंवा जॉग्राफिकल रिझन असतील. तर आम्हाला अशी म्हणजे आम्हाला स्वतःहून ह्यामध्ये राहायचं नाही. आमच्या तरी सुद्धा कुठे येऊन काहीतरी होत आहे. त्याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं. म्हणजे आपला दृष्टिकोन कसा आहे म्हणजे ज्यावेळेस हेमलकसामध्ये एक टुरिस्ट सेंटरच झालं मी तर म्हणेल. तर ज्यावेळेस लोक तिथं प्राणीच बघायला येतात मी तर म्हणेल. तर हा आदिवासी म्हणजे असा एक म्हणजे दृष्टिकोन जो माणूस पण पाहिजे ते नसतं. तर ज्या लोकांनी बाबा आमटेंनी काम केलं, ज्या लोकांसाठी काम केलं किंवा प्रकाश आमटे ज्या लोकांसाठी काम करतात त्या लोकांशी बोलणं सोडून, त्या लोकांशी हितगुज करायचं सोडून ही लोक फक्त एक टुरिस्ट म्हणून तिथे येतात. ह्याचं खूप वाईट वाटतं आणि ती गोष्ट कायम खटकत राहील आम्हाला की त्यामुळे आपला दृष्टिकोन कुठेतरी एक चेंज झाला पाहिजे. आपण कुठेतरी एक बदलला पाहिजे. आपले विचार कुठेतरी म्हणजे बदलले पाहिजे. मला तर असं वाटतं.